नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर रोज रोज अगर तुम्हाला तीच भाजी भाकरी खाऊन नाश्त्यामध्ये कंटाळा आला असेल, तर आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा फारच रुचकर असा आणि कमी तेलाचा नाश्ता बनवून दाखवणार आहे, जो तुम्हाला नक्की आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचे डो बनवायचे आहे. तर त्याच्यासाठी गॅसवर आपल्याला एक भांडे ठेवायचं आहे आणि यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. तर तुम्ही इथे लसूण पेस्टचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे. तर तुम्ही इथे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 कप किसलेला मुळा घालायचा आहे. तर तुम्ही इथे मुळ्याच्या जागी गाजराचा पण वापर करू शकता, नाहीतर वाळकाचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे पाणी आता पूर्णपणे उकळू द्यायचं आहे. मग पाणी पूर्णपणे उकळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 कप तांदळाचे पीठ घालायचे आहे. तर मी इथे 1 कप तांदळाच्या पिठासाठी 1 कप पाण्याचा वापर केलेला आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे करून हे पीठ घालायचं आहे आणि हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि हे जे पीठ आहे ते 1 मिनिटापर्यंत आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचे आहे. तर आता इथे 1 मिनिट झालेले आहे आणि हे पीठ आता व्यवस्थित शिजले आहे. त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढायचं आहे आणि हे पीठ आता मळून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला हे पीठ जे आहे ते हाताला चिटकू नये म्हणून 1 चमचा तेल घालायचं आहे आणि परत हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मग आता इथे हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेले आहे. त्यानंतर या पिठाचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत आणि या गोळ्यांना पीठ लावून हे गोळे आता लाटून घ्यायचे आहेत. तर आता मी इथे हा गोळा पूर्णपणे लाटून घेतलेला आहे. त्यानंतर आता ही जी लाटलेली पोळी आहे ती गोल आकारमध्ये कट करायची आहे. त्यासाठी मी इथे एक बाउलचा वापर केलेला आहे. तर मी या पोळीला व्यवस्थित गोल आकारमध्ये कट करणार आहे. तर तुम्ही छोटे छोटे गोळे बनवून यांना लाटून पण घेऊ शकता. तर तुम्ही या रेसिपीला मुळा आणि तांदूळ पिठाची भाकरी पण म्हणू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला या भाकऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि या तव्यावरती या भाकऱ्या घालून या दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने ही तांदूळ पिठाची आणि मुळ्याची रेसिपी बनवून नाश्त्यामध्ये कोणत्याही भाजीबरोबर, ग्रेव्हीबरोबर नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये सर्व करू शकता. तर आता इथे ही भाकरी मी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.